राज्यात एकीकडे निवडणुकीचा धुमाकूळ सुरू आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय जो आहे तो दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे। जानेवारी महिन्यामध्ये जवळपास 200हून अधिक शेतकऱ्यांनी या राज्यभरामध्ये आत्महत्या केली अशी आकडेवारी जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते। या सगळ्या संदर्भात बातचीत करण्याकरता आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ सर आहेत। सकपाळ सर, एकीकडे राज्यभरात निवडणुकीची धूम सुरू आहे, नगर परिषदा असतील, महानगरपालिका असतील, परंतु दुसरीकडे शेतकरी हा जो म्हणजे कृषी क्षेत्राचा कणा मानला जातो, देशाचा कणा मानला जातो, त्याचं मात्र तो मात्र कुठेतरी उपाशी पडतोय। त्याच्या आत्महत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळते। दुर्दैवाने शेतीविषयक सर्व मुद्द्यांकडे भारतीय जनता पक्षाने आल्यापासून प्रचंड दुर्लक्ष केलंय। मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान असताना शेतमालाचे जे भाव होते त्यापेक्षाही कमी भाव हे 12 वर्षानंतर मोदी सरकार हे देत आहेत। भरीसभर अमेरिकेशी केलेल्या करारामुळे एक मोठं संकट घोघावत आहे आणि यामध्ये केवळ नरेंद्र मोदी स्वरूपी, देवेंद्र फडणवीस स्वरूपी सुलतानशाहीच नव्हे तर कुठेतरी आसमानी देखील संकट हे शेतकऱ्यांवर सातत्याने येत आहे। त्या आसमानी संकटाच्या अनुषंगाने गारपीट, अतिवृष्टी यासारख्या झालेल्या नुकसानाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची मदत दिल्या जात नाही। निवडणुका जिंकण्याच्या आधी कर्जमाफीची घोषणा केली होती ती देखील आता ती देखील ते पूर्ण करत नाही आणि आता याच्यात भरीसभर आपला महाराष्ट्रातले द्राक्ष हे आता शेतकऱ्याच्या शेतात आहे, मात्र चीनचे द्राक्ष ही आता बाजारपेठात यायला लागली आहेत। एकंदरीत भारतीय शेतकऱ्यांचा एकूण संपूर्ण पाठीचा कणा तोडण्याचा निर्णय हा मोदी सरकारने केलेला आहे। शेतकऱ्यांच्या सर्वच प्रश्नांकडे प्रचंड दुर्लक्ष आहे। मोदींना एवढंच म्हणायचं आहे, क्या हुआ तेरा वादा व कसम व इरादा। शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या लागत मूल्याच्या 1.5 हमी भाव देऊ, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करू आणि संपूर्ण कर्जमुक्ती, कर्जमाफी करू या केवळ वल्गना ठरल्या। त्यांनी या सगळ्या ज्या केलेल्या ज्या घोषणा आहेत त्या पूर्णत्वास न्याव्या, अन्यथा शेतकरी हा हवालदिल आहे तो अराजकतेच्याकडे वळल्याशिवाय राहणार नाही। आत्महत्या आज तरी त्याचा पर्याय दिसत असला, त्यांना वाटत असला नाईलाजाने, मात्र आज नाईलाजाने तो पर्याय निवडत आहे। मात्र पुढे चालून संपूर्ण शेतकरी वर्ग हिंसक होईल आणि भारतामध्ये संविधानात्मक मार्गाने जे गेलं पाहिजे त्यामध्ये कुठेतरी बाधा येईल। त्यामुळे देर आहे दुरुस्त आहे स्वरूपामध्ये तरी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांनी काही ठोस पावलं हे कृषी विषयक उचलावेत। खरं तर पण एकीकडे शेतकऱ्यांचाच विषय सुरू आहे तर दुसरीकडे महात्मा गांधी रोजगार हमी योजना जी अत्यंत महत्वाची ही रोजगार संधी उपलब्ध करून देणारी ही योजना आहे जी राज्यभरात किंवा सगळ्यात खेड्यापाड्यांमध्ये तळागाळामध्ये काम करते। त्या रोजगार हमी योजनेचे जे कर्मचारी आहेत ते मात्र गेल्या अनेक दिवसांपासून संपावरती आहेत। त्यामुळे खालचे जे मजूर आहेत जे रोजगार हमी योजनेमध्ये काम करतात त्यांना मात्र कुठेतरी त्यांच्या हाताला काम मिळत नाही, कुटुंब चालत नाहीये। या कर्मचाऱ्यांचं देखील म्हणणं आहे की आमच्या मोठ्या प्रमाणात पैशांची कपात, पगारामध्ये 17% पैशांची कपात आमची कंपनी करते, अशा पद्धतीने आरोप करत त्यांनी काम बंद आंदोलन केलेलं। एकंदरीत मनरेगा योजना ही गुंडाळल्या गेली आहे। पुढच्या वर्षीच्या आर्थिक तरतुदीमध्ये आपण बघितलं मागच्या बजेटमध्ये 0 तरतूद ठेवण्यात आलेली आहे। भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर मायग्रेशन आहे आणि हा विस्थापनाच्या समस्येला तोडगा म्हणून मनरेगाच्या अनुषंगाने एक मोठी महत्वाकांक्षी योजना म्हणून तिच्याकडे बघितलं गेलं। मात्र मुळात यांना विस्थापनाच्या समस्येशी काही घेणं देणं नाही, लोकांच्या उदरनिर्वाहाच्या अनुषंगानं काही घेणं देणं नाही, लाईव्हलीहूडच्या काही घेणं देणं नाही आणि एवढी मोठी योजना गुंडाळून टाकत असताना त्यातले कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष करणं हे स्वाभाविक आहे। ज्यांना देशाशी काही घेणं देणं नाही, ज्यांना विस्थापितांच्या प्रश्नाशी काही घेणं देणं नाही, ज्यांनी रोजगार देण्याच्या अनुषंगानं काही करत नाही, अशा मोदींकडून दुसरी अपेक्षा तरी काय करणार, हा नाईलाज आहे, हे दुर्दैव आहे। संजय राऊतांनी एक सकाळीच दावा केला माध्यमांशी बोलताना की शरद पवारांची राज्यसभेची टर्म 2 एप्रिलला संपते तर त्याच्या शरद पवारांना महाविकास आघाडी जी आहे ती पुन्हा एकदा राज्यसभेवरती येईल अशा पद्धतीचा दावा त्यांच्याकडनं केला जातोय। या सगळ्या संदर्भात महाविकास आघाडीमध्ये काही चर्चा वगैरे झाली आहे का? अद्याप चर्चा या संदर्भात कुठली झालेली नाही, मात्र महाविकास आघाडी या सर्व निवडणुकीच्या अनुषंगानं आपसात समन्वय साधण्याचा प्रयत्न करेल। परंतु शरद पवारांना पुन्हा राज्यसभेवरती घेण्याकरता काँग्रेस पक्ष अनुकूल आहे का? कारण की तुमचे जवळपास 15 ते 16 आमदार आहेत, इतर लोकप्रतिनिधी आहेत राज्यसभेमध्ये मतदान करणारे, तर त्यामुळे तुम्ही अनुकूल आहात का शरद पवारांना पुन्हा राज्यसभेवरती घेण्याकरता? एकंदरीत राऊत साहेबांनी सांगत असताना सांगितलं की पवार साहेबांची इच्छा असेल तर, त्यामुळे त्यांची इच्छा असणे हा एक भाग आहे। राष्ट्रवादीच्या
अनुषंगानं बोलायचं झालं तर एक संक्रमण अवस्थेतून पक्ष जात आहेत, एक दुःखद घटना घडलेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून निश्चित स्वरूपामध्ये सर्वसमावेशक स्वरूपाचा प्रस्ताव आल्यास काँग्रेस त्याला साथ घातल्याशिवाय राहणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं दुर्दैवी विमान अपघातात निधन झालं, परंतु विमान अपघाताच्या संदर्भातली कोणत्याच प्रकारची अजूनपर्यंत चौकशी किंवा माहिती जी आहे ती केंद्रीय हवाई उड्डाण मंत्रालयाने किंवा डीजीसीएने अजूनपर्यंत दिलेली नाहीये. वेगवेगळे लोक या सगळ्या संदर्भात तर्कवितर्क उपस्थित करतात. स्वतः खासदार बजरंग बाप्पा सोनवणे हे म्हणतात की विमानामध्ये बॉम्ब होता म्हणून. आता एकंदरीत विमानात बॉम्ब असल्याचा शेवटचा झालेला आरोप आणि पहिल्या दिवशी व्हिजिबिलिटी नव्हतं, धुकं होतं म्हणून ऍक्सिडेंट झाल्याची बातमी, या दरम्यानच्या काळात इतर अनेक प्रयोग आणि इतर अनेक आरोप म्हणा किंवा इतर अनेक मुद्दे समोर आलेले आहेत. मात्र यामध्ये आश्चर्य असं आहे की देवेंद्र फडणवीस एक चकार शब्द काढायला तयार नाही. एवढंच नाही तर जिल्हा परिषदाच्या निवडणुकीत त्यांनी प्रचारालाही न जाण्याची भूमिका स्वीकारली आहे. पब्लिकली ते कुठे जात नाही. शपथविधीला जेवढी तत्परता दाखवली त्याच्या 10 पट तत्परता जर तपासात दाखवली असती तर आतापर्यंत दूध का दूध पाणी का पाणी झाला असता. एवढा विलंब होणं आणि मुख्यमंत्र्यांची चुप्पी साधणं आणि इतर काही जे मंडळी आहेत हे सावरासावर करण्याच्या एकंदरीत जी प्रवृत्ती आढळून येत आहे, यामुळे यामागे घातपाताचा संशय जो आहे हा अधिक बळकावत आहे. या अनुषंगानं सरकारनं ताबडतोबीनं चौकशी करावी आणि ती चौकशी ही पारदर्शक असावी. जशी पार्थ पवारांना क्लीन चिट दिली त्या आधारावर घसडघाई करून कुठलाही क्लीन चिट न देता या संदर्भातली कार्यकारण भाव, या ठिकाणचा ब्लॅक बॉक्स, त्यातला संवाद, एकंदरीत एक परिस्थिती, या सर्वांच्या अनुषंगानं एक लोकनेत्याच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर जनतेपुढे हा चौकशी अहवाल लाभोडतोबीनं आला पाहिजे. एव्हाना आतापर्यंतच हा अहवाल हा येणं अभिप्रेत होतं. मात्र एक का लपवतात आहे, यामध्ये काही काळबेरा आहे का अशी शंका उघडपणे बोलण्यात जाते, ती स्वाभाविक आहे. खरं तर संसदेत दिल्लीत अधिवेशन सुरू आहे संसदेचं. गदारोळ संपूर्ण अधिवेशनात माजला गेलाय. एप्स्टीन फाईल्स जी आहे त्याच्यामध्ये कुठेतरी देशातल्या बड्या राजकीय नेत्यांची नावं समोर येताना पाहायला मिळतात. त्यावरती काँग्रेसनं देखील आज सभागृहात किंवा सभागृहाच्या बाहेर आंदोलन केलेलं आहे. एक अत्यंत गलिच्छ, घाणेरडा, किळस्वानं कृत्य करणाऱ्या व्यक्तीच्या फाईलमध्ये आपल्या देशाच्या पंतप्रधानाचं नाव येणं आणि पंतप्रधानांनी इस्रायलमध्ये जाऊन डान्स केला, नृत्य केलं, अशा स्वरूपाची नोंद असणं ही 140 कोटी देशाचा नागरिकांचा अपमान आहे. या संदर्भामध्ये नरेंद्र मोदींनी येऊन अधिकृत भूमिका सांगितली पाहिजे की मी तिथे गेलो नाही, मी तिथे नाचलो नाही, माझ्यावर मोदींचा दबाव नाही. मात्र त्यांनी चुप्पी साधलेली आहे. लष्कर जे आहे, या लष्कर प्रमुख एक आरोप करतात, त्याचं उत्तर ते देत नाही. त्या संदर्भामध्ये चर्चा होत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्वगुरू म्हणत असताना आता विश्वगुरू नव्हे तर एक विश्व नर्तक म्हणून त्यांचा नावाचा उल्लेख होत असतानाही ते युजर काही बोलायला तयार नाही. तर याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ स्पष्ट आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदीत कुठलीही नैतिकता उरलेली नाही. ते येऊन या कोणत्याही आरोपाचे उत्तर देऊ शकत नाही, ते खंडन करू शकत नाही. अर्थात हे सर्व आरोप त्यांना मान्य आहेत असं देखील या ठिकाणी म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात, परंतु रांजणगावमध्ये एक उमेदवार भाजपकडनं निवडणूक लढतायत. त्यांनी स्वतः भूखंड घोटाळा केलाय आणि त्या भूखंड घोटाळ्याच्या संदर्भात कोर्टाने त्यांना दोषी पण ठरवलं गेलेलं आहे. परंतु ज्या मंत्र्यांच्या कार्यकाळात हा सगळा भूखंड घोटाळा झाला, माजी महसूल मंत्री राहिलेत राधाकृष्ण विखे पाटील, ते मात्र त्यांच्या प्रचारसभेत भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत फिरताना पाहायला मिळतात. चोर चोर मौसेरे भाई जी म्हण आहे ती काही चुकीची नाही. आणि भारतीय जनता पक्षाने कोयता गँग, खोक्या, आका एवढंच नव्हे तर पॉस्को आणि बलात्कारातल्या गुन्हेगार असणाऱ्यांना आणि थेट ड्रग्सच्या रॅकेटमध्ये ज्यांचे नाव आहेत, जे सूत्रधार आहेत, अशांना तिकीट लावून पैसा आणि गुंडागर्दी यांच्या कॉम्बिनेशनमधून या निवडणुका जिंकत असल्याचं आपल्या सगळ्यांच्या समोर आलं आहे. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित सर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.